जय किसान माऊली. इंस्टाग्राम, फेसबुक याच्यावर आता यज्ञ बाळाचे ते व्हिडिओ बघितले मी. खूप वाईट वाटलं हो जीवाला. खरंच 3 वर्षाच्या मुलीवर असं संकट यावं, इतकी दुर्दैवी दुनिया झाली ही. आणि तिचा चेहरा ठेसून मारला म्हणतात. हे बघायला लागलो मी याच्यावर. मालेगाव मालुग्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळा. मला बोलता येणं जरासा हे या लागला. मी व्हिडिओ याच्यासाठी नाही करायला लागलो की बुवा फेमस व्हावं, काय नाही. पण या नालायकाला भर चौकात आणि त्याच्या आई वडिला सहित हाणावं. कारण हे आईवडील आपले लेकरं बाहेर जाताना लक्ष देत नाहीत. हां, कोणाशी भांडणं करून आले किंवा भांडणं केले तर हसतात हिजड्यासारखे. हां, तर यायले संस्कार द्यायचं यायचं काम नाही का? हां, यायले हे पहा, रावण एवढा दृष्ट होता, ज्ञानीबीन होता, दृष्ट होता, पण सीता माईला कधी हात लावला नाही. पण हे नालायक लेकाचे असे जर करत असतील तर रावणाच्या जागी यायले भर चौकात जाळा आणि तोच खरा दसरा माना. आणि दसऱ्याच्या दिवशी नका मानू, दसरा हा प्रत्येक दिवशी माना असे दलिंदर जाळून. कारण या दलिंद्रायले जोपर्यंत जाळत नाही तोपर्यंत छत्रपतीचा, जे छत्रपतीनं आपल्यासाठी केलं ना, भगतसिंग, सद्गुरू, राजगुरू हे पुरुष जे होऊन गेले ना, यायला ते समाधान भेटणार नाही जोपर्यंत आपण त्याचा छावा बनून राहणार नाही ना. हे नालायक प्रत्येक युगात, म्हणजे आता चालू याच्यात आपल्याला त्रासच देतील, पण या नालायकाला त्रास द्यायचा, सगळ्या मिळून द्यायचा, एका जुटीने द्यायचा. हे मित्रांनो, कसं आहे की आपण प्रत्येक गोष्टीत लपवायला लागलो. या लपवल्यामुळं हे नालायक वरी चालले. आणि मला आता पोलीस स्टेशनला बी एक निवेदन सांगा वाटायलं या व्हिडिओमधून, की खरंच असे दलिंदर वागवल्यापेक्षा अशी न्यायव्यवस्था बनवा की जर त्याचा पुरेपूर प्रूफ असला ना, तर त्याला तिथं न फाशी देता त्याच्या गावामध्ये फाशी द्या आणि चार चौघाले बघू द्या. की असं करताना या दृष्ट लोकायले असं करताना दुसऱ्याच्या अशी भीती तयार झाली पाहिजे ना, की त्यानं आमच्या आई बहिणीले नजर उचलून बिन पाहिलं नाही पाहिजे. फक्त जर व्हिडिओ तुम्ही मनापासून ऐकसाल तर मला लाईकची काहीच गरज नाही. फक्त तुम्ही मनात एक इच्छा धरा की आपले जवळचे तरी 4 जण असतील ना, 5 जण असतील ना, ग्रुप बनवा आणि या दलिंद्राईले भटकू देऊ नका. लक्ष ठेवा आणि असे कार्य पुन्हा झाले नाही पाहिजे. संतांनी माऊलीनं लय आपल्यासाठी केलेलं आहे हो, पण यायले खाता ये नाही. आपण ज्या संतभूमीत जन्मायला आलो ना भारतात, अशी भारत देश कुठंच बघायला भेटणार नाही. भारत देश हे संताचा आहे. हे राजा महाराज चांगल्या राजा महाराजाचा आहे. पण या लोकायले संस्कार म्हणजे घेता ये नाही, खाता ये नाही हो. त्याईनं कष्ट झळले तेव्हा आपण इथं जगलो राजा. याची तरी माहिती पाहिजे ना. काही लाज वाटू द्या. एखादा शब्द चुकेल असेल, काही म्हणल्या गेलो असेल तर समजून घ्या. कारण भावनाच ती अशी तुटक आहे की तुम्ही समजू शकत नाही हो. खरंच माऊली, रातपासून झोपलो नाही हो माऊली. रोज शेतामध्ये येतो ना, तर असं झाल्यावर खरंच झोप येत नाही हो माऊली. मी फुकटचा व्हिडिओ नाही, असू फुकटचे नाही गाळायला लागलो माऊली. मला खरंच वेदना झाल्या रातपासून. रातभर झोपलो नाही माऊली. शेतामध्ये आलो तर असं काम करू नाही वाटायला आज. खरंच